11 मे 2025 ला राजा रघुवंशी आणि सोनम सिंग या दोघांचं लग्न होतं आणि साधारणतः लग्नाच्या 10 ते 12 दिवसानंतर ते हनीमूनला जातात। 20 मे 2025 ते 23 मे पर्यंत सगळं काही सुरळीत चाललं। मात्र 23 मेला दोघांसोबतचा फॅमिली सोबतचा संपर्क तुटतो आणि अचानक काही दिवसांनंतर मेघालयाच्या त्या घाटांमध्ये राजाची डेड बॉडी सापडते। 9 जून 2025 ला सोनम सिंग म्हणजे जी आता सोनम रघुवंशी झाली आहे ती एका गाझीपूरच्या रेस्टॉरंटमध्ये भेटते आणि तिथूनच या संपूर्ण कहाणीला सुरुवात होते। एकानंतर एक अनेक गोष्टींचा उलगडा होतो। मात्र या सगळ्यांमधून एक गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे आजकालच्या पुरुष प्रधान जे संस्कृती आहे त्यामध्ये आपण म्हणतो की महिलांवर अत्याचार होतात, अनेक गोष्टी आहेत, पण त्यामध्ये याच पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये अशाही घटना आहेत ज्या आपल्याला विचार करायला लावतात। गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये अशीच एक घटना घडली होती। त्यामध्ये मुस्कान नावाची जी महिला आहे तिने NRI नवऱ्याला निळ्या रंगाच्या ड्रम मध्ये घालून त्याची हत्या केली होती। त्यानंतर निकिता सिंघानिया तिने आपल्या पतीला इतका मानसिक छळ केला, त्याला इतका मानसिक त्रास दिला की त्याने शेवटी जाऊन आत्महत्या केली। आणि त्यानंतरच इंदोरमधलं हे प्रकरण, हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि त्यावरती आपल्याला चर्चा करणं का गरजेचं आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी साक्षी पांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट। 2024 मध्ये रघुवंशी परिवार आणि सिंग परिवार या दोघांनी आपल्या जातीचा जो मेळावा असतो तिथे जे जातीमध्ये लग्न करतात त्या रजिस्ट्रेशन मध्ये आपलं नाव नोंदवलं आणि इथूनच त्या दोघांचे जे परिवार आहे ते एकमेकांना ओळखायला लागले। साधारणतः एप्रिल 2025 मध्ये त्या दोघांची बोलणी झाली आणि नंतरच लगेच त्यांनी लग्नाचा जो दिवस आहे तो ठरवला। 11 मे 2025 ला दोघांचं लग्न झालं। आता त्यानंतर दोघांमध्ये जेव्हा राजाने जवळीक साधायचा प्रयत्न केला त्यावेळेस सोनम बोलली की मी एक व्रत ठेवला आहे आणि त्यामध्ये जोपर्यंत आपण माँ कामाख्या देवीचं दर्शन घेणार नाही तोपर्यंत तुम्ही मला हात नाही लावायचा। मग त्या दोघांमध्ये पती पत्नीचे जे संबंध असतात ते झाले नाही आणि असं करत ते 19 तारखेला हनीमूनला निघाले। त्यानंतर ते बेंगलोरला गेले, तिथून ते गुवाहाटीला गेले आणि तिथे त्याने माँ कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आणि 20 मेला घरी कॉल करतात आणि सांगतात की आम्ही चाललो मेघालय, शिलाँगला चाललोय आम्ही। आणि या सगळ्याबद्दलची जी कल्पना आहे ती राजाच्या घरच्यांना नव्हती। तेव्हा ते म्हणत होते की आता तिथे वातावरण चांगलं नाहीये, पाऊस पडतोय, चेरापुंजी जिथे सर्वात जास्त पाऊस पडतो तिथे तुम्ही जाऊ नका। मात्र सोनमने अट्टहास केला आता आपल्या बायकोपोटी, तो म्हटला ठीक आहे आपण जाऊयात। ते जेव्हा तिथे गेले तर 23 मे पर्यंत दुपारपर्यंत त्यांचं घरच्यांसोबत बोलणं झालं आणि त्यावेळेस सोनमने आपल्या सासूसोबत कॉलवर बोललं होतं। ती कॉल रेकॉर्डिंग आपण आधी ऐकूया। पहले पता घोर जंगल है, एकदम खड़ी चढ़ाई है, चढ़ना मतलब उतरना भी खड़ा ही है और चढ़ना भी खड़ा ही है। तो वहाँ ऊपर देखने के लिए क्या गए? वो अंदर है, वो पहाड़ के अंदर। मना करी थी मैंने तो सुनते ही नहीं। हाँ वही तो फिर वहाँ क्या देखने पहुँच गए तुम? ये नीचे से देख लेते, झरना देखने गए थे बड़ा वाला। हाँ नीचे से देख ले तो हालत खराब हो गई। हे सगळं एक खोटं नाटक होतं। ती हसत हसत बोलत होती, तिने मर्डर केला होता स्वतःच्याच पतीचा आणि त्या मर्डरच्या जवळपास अर्धा तासानंतरच ती आपल्या सासूसोबत हसून हसून बोलत होती। मात्र हे सगळं कशासाठी? सोनमचे जे वडील आहेत ते एका प्लायवूड कंपनीमध्ये होते आणि त्या प्लायवूड कंपनीमध्येच एक मॅनेजर होता, तो म्हणजे राज कुशवा आणि त्याच कंपनीमध्ये HR म्हणून काम करत होती सोनम। आता साधारणतः एकाच जागेवर काम करत असताना त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध वाढले आणि ते एकमेकांना लाईक करू लागले। जर तिला त्यावेळेसच लग्नाला तिने नकार दिला असता तर आज राजासोबत जे घडले ते झालं नसतं। तिने खूप आधीपासून प्लॅनिंग केली होती। आपण जर त्या दोघांच्या आधीपासूनचे चॅट्स पाहिले तर त्यामध्येच त्यांनी प्लॅनिंग केला होता की राजाला कसं मारायचं आणि त्यामुळेच तिने ऑन द स्पॉट ती मेघालयाच्या हॉटेलमधली बुकिंग केली होती। आणि त्यावेळेस राज कुशवा आहे त्याने त्याच्या 3 मित्रांना सांगितलं होतं, आनंद, विशाल आणि आकाश, या तिघांना त्याने 2-2 लाख दिले आणि एक मोबाईल दिला आणि ते 17 मेलाच म्हणजे राजा आणि सोनम जेव्हा मेघालयाला जाणार होते त्याच्या आधीच ते तिघं तिथे होते आणि त्यांची लाईव्ह लोकेशन सोनम त्यांना शेअर करत होती। सोनमने सगळी प्लॅनिंग केली आणि तिने अतिशय चातुर्याने राजाला त्या घाटात घेऊन गेली आणि तिला असं दाखवायचं होतं की हा एक ॲक्सिडेंट आहे, पावसामध्ये त्याचा पाय घसरला आणि तो तिथे पडला। आता यानंतर मेघालयाचे जे पोलीस ऑफिसर आहेत आपण त्यांचा एक बाईट ऐकूयात। ने बताया कि वो तीनों
और वो लोग ने राजा का बॉडी को वो लोग ने उठाया और उसके वो लोग तीनों के साथ सोनम ने भी खुद वो लोग को मदद किया है उसको बॉडी को उठाने में। त्या चौघांनी मिळून त्याची बॉडी उचलली आणि खाली त्या घाटात फेकून दिली। राजा जेव्हा त्याचे शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळेस त्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिलं की त्याची जी पत्नी होती जिच्यासोबत त्याला एक संसार थाटायचा होता तिनेच आपल्याला या अवस्थेत आणलं आहे। राजा अतिशय साध्या घरातला होता, लग्न झाल्यानंतर त्याला चांगला संसार करायचा होता आणि आपल्या बायकोच्या अट्टासापोटी तो शिलाँगला आला, हनीमूनला आला आणि त्याच दिवशी त्यांच्या या संपूर्ण प्रकरणाला एक पूर्ण विराम लागला। आता या प्रकरणानंतर असे कितीतरी मुलं आहेत ज्यांच्या मनामध्ये एक भीती बसली आहे की जर त्यांना संसार थाटायचा आहे अशा प्रकारची जी मानसिक वृत्ती आहे आपण म्हणतो, कारण जेव्हा आपण क्राईम बघतो तर आपण म्हणतो की महिलांवर अत्याचार होत आहेत, पण महिलांवर अत्याचार न होता नो जेंडर बायस करता आपल्याला प्रत्येक एका घटनेकडे पाहायला पाहिजे आणि त्यामधलीच ही एक घटना होती। आता त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे कारण सोनम जी आहे ती गाझीपूरमध्ये सापडलेली आणि बाकीच्यांचं इन्व्हेस्टिगेशन इंदोरमध्ये होतं। तर जेव्हा राज कुशवाला विचारतात की या सर्व प्रकरणाचं मास्टर माइंड कोण आहे तर तो सोनमचं नाव घेतोय आणि सोनमला विचारलं तर ती राजचं नाव घेतेय। हे दोघं एकाच प्रेमसंबंधामध्ये होते आणि त्यावेळेस हे दोघं एकमेकांसोबत राहायचे वचन देत होते आणि आत्ता जेव्हा अशी पाळी आली आहे तेव्हा ते ब्लेम गेम करतायत, एकमेकांवर नावं ढकलतात आणि तो एक निष्पाप जीव म्हणजे राजा रघुवंशी आता त्याच्या घरची परिस्थिती काय आहे आणि आत्ता राजाच्या घरी जेव्हा त्याचा अंत्यविधी चाललेला तेव्हा तोच त्यांचा मॅनेजर म्हणजे राज कुशवा तो त्यांच्या वडिलांना धीर देतोय। या सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग ही त्यांनी केली होती आणि धीर देताना सुद्धा तो तिथेच होता। म्हणजे आपल्या सगळ्यांची मानसिकता कुठे चालली आहे यावरती आपल्याला नक्कीच विचार करायला हवा।